आज होती आमच्या गावची आखाडी जत्रा। तर नमस्कार मंडळी, सकाळी उठून विचार केला की घरासमोर सडा रांगोळी करावं, पण पावसामुळे पूर्ण चिक्कल झालं होतं। बाकी गावातली मुलं कोंबडे धरत होते देवदेवासाठी। मी घरामध्ये आले, पूर्ण घराची साफसफाई करून मी रेडी झाले। चमच्याभर तूप खाल्लं, त्यानंतर नारळ घेतला आणि सरळ मंदिरावरती जाऊन पोहोचले। तिथं आधीपासून बऱ्यापैकी गर्दी होती। जाऊन देवाला दिवाबत्ती केला। ते झाल्यानंतर पियानी नारळ फोडून घेतला, तो पण आमचा उभा फुटला। ते सगळं झाल्यानंतर देवळावरून माघारी आले मी। आमच्या शेजारच्या भाभी आहेत, आज त्यांचा देवदेव होता, मग तिथे जाऊन मी भाकरी करत बसले। देवदेवासाठी जवळपास 200 भाकरी लागणार होत्या। दुपारचा टाइम झाला, गावामध्ये ढोल नगाडे वाजायला लागले आणि सगळ्यांनी बोकडा आणि कोंबडे लावून घेतले। ते सगळं झाल्यानंतर दुपारच्या 3 वाजता मी इंदापूरसाठी निघाले, कारण मला बँकेत जायचं होतं। आधी बँकेतलं काम संपवलं, त्यानंतर मी कचेरीमध्ये येऊन पोहोचले। तोपर्यंत अण्णा आणि बाकीची 1-2 लोक पण तिथं आली। आम्हाला वकिलांकडे जायचं होतं, काही सही शिक्क्याची कामं राहिली होती, ते सगळी कामं संपवून घेतली। तिथून निघाले आणि भोईटे मिसळमध्ये येऊन थांबले। तिथं मला माझे बरेच फॉलोअर भेटले। सगळ्यांशी भेटून झाल्यानंतर मी मिसळपाव खाल्लं। तिथून मी घरी माघारी आले। मग रात्री 9 वाजता मी भाभी यांची इथं देवदेवाचं जेवण करायला गेले। थँक्स फॉर वॉचिंग।